नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत परिमेय व अपरिमेय संख्या। पहा, परिमेय व अपरिमेय संख्या पाहत असताना कशाला परिमेय संख्या म्हणायचं आणि कशाला अपरिमेय संख्या म्हणायचं हे अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। पहा, परिमेय संख्या कशाला म्हणायचं? अशी संख्या जी p बघा छेद q या स्वरूपात लिहिलेली असेल आणि बघा q च्या जागी काय नसायला पाहिजे, या q च्या जागेवर काय नसायला पाहिजे, 0। बघा अंशस्थानी जर 0 असेल तर चालेल, फक्त छेदात काय नसावा, 0। म्हणजे या p च्या जागेवर कोणतीही पूर्णांक संख्या असेल तरी जमणार। बघा कोणतीही पूर्णांक, ऋण पूर्णांक असो तर धन पूर्णांक असो, अगर 0 असो p च्या ठिकाणी चालेल। परंतु छेदामध्ये हा जो q आहे, q च्या ठिकाणी कोणतीही पूर्णांक संख्या असेल तर चालेल। पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्या पहा, ही जी संख्या रेषा पाहिली असेल तुम्ही, मध्यभागी 0 असतो, इकडे 1 2 3 4 अशा इकडे संख्या वाढत जातात आणि या ठिकाणी -1 -2 -3 म्हणजे बघा p आणि q च्या स्वरूपात कोणतीही पूर्णांक ह्या संख्येतल्या पूर्ण धन संख्या, पूर्ण ऋण संख्या आणि शून्य p च्या स्वरूपात बघा p च्या जागेवर यांच्यापैकी कोणतीही संख्या असली तरी चालेल। छेदात सुद्धा कोणतीही पूर्णांक संख्या चालेल, फक्त छेदामध्ये कोणती पूर्णांक संख्या जमणार नाही, 0। फक्त q च्या जागेवर काय नसावा, 0। p च्या जागी 0 असेल तर चालेल। म्हणजे पहा, आपण काही उदाहरण बघू बघा परिमेय संख्याचे। बघा काही उदाहरण बघू। उदाहरण समजा आपण नंबर 1 बघू बघा, -3/4। मग या ठिकाणी काय वरती बघा ऋण 3 आहे, मग ही पूर्णांक संख्या आहे। त्यानंतर बघा 4, ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे, ऋण पूर्णांक आहे, धन पूर्णांक आहे। मग पहा, ही संख्या कोणती? परिमेय संख्या, कारण p छेद q च्या स्वरूपात आहे आणि बघा q च्या जागेवर काही नाही, 0 नाही, म्हणजे परिमेय संख्या आहे। अजून काही उदाहरण बघू। आता 2 बघा, आता तुम्हाला 2 ही पूर्णांक संख्या आहे, पूर्णांक आहे त्याबरोबर अशा ज्या संख्या त्यांना कोणत्या संख्या म्हणतो आपण? पूर्णांक संख्या। मग बघा ही जी संख्या आहे ही पूर्णांक संख्या तर आहेच आहे, पण ही परिमेय संख्या सुद्धा आहे। तुम्हाला समजा छेदात काही नाही, छेदात काही नाही म्हणजे काय आहे, तिथं 1 आहे। ज्या संख्येच्या छेदामध्ये काय नसतो तिथे किती असतो, 1। मग बघा q च्या जागेवर 0 आहे का? नाही, फक्त q च्या जागी म्हणजे छेदात काय नसावा, 0 नसावा। 0 च्या व्यतिरिक्त म्हणजे शून्योत्तर कोणतीही संख्या जरी तर असेल तर चालेल। म्हणजे बघा त्यानंतर 0 ही काय बघा पूर्णांक संख्या आहे। बघा 0 च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे काय, 1 आहे। म्हणजे बघा 0/1 बरोबर, बघा शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर भागाकार काय येणार आहे, 0। म्हणजे 0 ही सुद्धा एक काय परिमेय संख्या। बघा परिमेय संख्या कशाला म्हणायचं आपण पाहिले। बघा त्यानंतर अजून काही उदाहरण घेऊ। बघा 11 समजा 2 ही सुद्धा कोणती संख्या, परिमेय। अशा कोणत्याही संख्या, या सगळ्या कोणत्या संख्या, परिमेय संख्या। आता आपण पाहू अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं। आता पहा, अपरिमेय संख्या पाहत असताना अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं ते बघा। अपरिमेय संख्या म्हणजे अशी संख्या बघा वर्गमूळ ज्या संख्येचं उत्तर आपण गणितीय पद्धतीने काढू शकत नाही। बघा यांचे उत्तर आपण गणित करून काढू शकतो, म्हणजे कसं बघा 2 10 खाली उरला 1, वरून घेतलं 0, या ठिकाणी आपण देऊ दशांश आणि बघा 2×10 म्हणजे उत्तर आपण गणितीय पद्धतीने काढू शकतो। पण वर्गमूळात अशा संख्या बघा, समजा वर्गमूळात 3 आहे तर 3चं वर्गमूळ आपण काढू शकतो का? नाही, 3 या संख्येचं वर्गमूळ निघत नाही आणि गणितीय पद्धतीने याचं वर्गमूळ आपल्याला काढता येणं शक्य नाही। मग अशा संख्या बघा, अशी एखादी कोणतीही संख्या वर्गमूळात की ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही अशा संख्येला काय म्हणायचं, अपरिमेय संख्या। आणि समजा आता वर्गमूळात 2 आहे, या संख्येचं पण वर्गमूळ काढता येत नाही, हिला पण कोणती संख्या म्हणायचं, अपरिमेय संख्या। वर्गमूळात 5 या संख्येचं वर्गमूळ निघत नाही, याला म्हणायचं अपरिमेय संख्या। त्या ठिकाणी वर्गमूळात बघा वर्गमूळात 7 या संख्येचं वर्गमूळ निघत नाही, याला म्हणायचं अपरिमेय संख्या। परंतु वर्गमूळात जर आपण वर्गमूळात 9 घेतलं तर या संख्येचं काय निघतं, वर्गमूळ निघतं। 9चं वर्गमूळ काय, 3 आहे आणि ज्या संख्येचं उत्तर आपण गणितीय पद्धतीने काढू शकतो याला आपण अपरिमेय संख्या म्हणायचं नाही। ज्या संख्येचं उत्तर गणितीय पद्धतीने निघत त्याला म्हणायचं परिमेय संख्या। आणि बघा वर्गमूळ जर निघत असेल तर ती परिमेय होणार। मग ही संख्या कोणती, परिमेय संख्या आहे। आणि जर ह्या उरलेल्या ह्याच्या संख्या त्या कोणत्या संख्या, अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येचं वर्गमूळ काढता येणं शक्य नाही। पहा अजून काय अपरिमेय संख्येचं आपण सविस्तर आपण अपरिमेय संख्याला समजून घेऊ। पहा या ठिकाणी बघा 1.22222 पहा या ठिकाणी काय 2 2 2 2 अशी 2 ची काय आवर्ती, म्हणजे अनंत वेळेस असे काय येणार आहेत, 2 येणार आहेत। मग बघा ज्या संख्येची आवर्ती असणार, मग ही संख्या कशी अखंडित आहे, कशी आहे, अखंडित आहे। बघा अखंडित, आणि अखंडित जर एखादी संख्या असेल म्हणजे तो कुठेच खंड होणार नाही, असाच बघा पुढे चालून 2 2 2 2 असंच कंटिन्यू राहणार आहे। आणि जर अशी अखंडित असेल आणि जर या संख्येमध्ये जर काय होत असेल, आवर्ती, म्हणजे या ठिकाणी 2 2 2 2 रिपिटेशन व्हायला लागले। रिपिटेशनला काय म्हणतो आपण, आवर्ती। म्हणजे त्या संख्येत जर आवर्ती होत असेल तर या संख्येला काय म्हणायचं, बघा अखंडित असून जर त्यामध्ये जर आवर्ती असेल तर या संख्येला म्हणायचं परिमेय संख्या। या संख्येला काय म्हणायचं, परिमेय संख्याला। परंतु बघा परंतु जर असा असेल
की बघा 1.234 4 5 6 3 2 4 8 5 डॅश 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 पहा या ठिकाणी बघा 2 3 4 5 6 2 3 4 8 5 याच्यामध्ये बघा इथं जशी आवर्ती याच्यामध्ये तशी आवर्ती नाही म्हणजे या ठिकाणी दशांश रूप कसं आहे अखंडित आहे या ठिकाणी दशांश रूप कसं आहे अखंडित आहे परंतु याच्यामध्ये आवर्ती होत नाही म्हणजे काय याच्यामध्ये अनावर्ती याच्यामध्ये काय दशांश रूप अनावर्तित आहे बघा जर आवर्ती होत असेल आणि जर आवर्ती होत नसेल आवर्ती होत असेल तर त्याला म्हणायचं परिमेय आणि जर आवर्ती होत नसेल तर त्याला काय म्हणायचं अपरिमेय संख्या त्याला काय म्हणायचं अपरिमेय संख्या म्हणजे या ठिकाणी बघा याला आपण असं सुद्धा लिहू शकतो बघा 2 ची आवर्ती होती म्हणून 2 च्या डोक्यावर असं आपण काय करू शकतो टिंब पण लिहू शकतो किंवा याला आपण असं बारचं संच सुद्धा देऊ शकतो म्हणजे या ठिकाणी बघा 1.234 2 3 4 डॅश 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 म्हणजे 2 3 4 2 3 4 असं रिपिटेशन आहे बघा अखंडित आहे याच्यामध्ये आवर्ती आहे आणि बघा 2 3 4 2 3 4 2 3 4 मग ज्या संख्येची बघा 2 3 4 2 3 4 असं रिपीट व्हायला लागले म्हणून या ठिकाणी आपण एवढ्याच जागेवर याला काय करू शकतो असं बारचं साइन वरती देऊ शकतो याला काय म्हणायचं परिमेय संख्या म्हणजे एखाद्या संख्येवर असं जर बारचं साइन दिसलं तर त्याला म्हणायचं परिमेय संख्या म्हणजे या ठिकाणी याचं दशांश रूप अखंडित आहे आणि त्याच्यामध्ये जी आवर्ती आहे त्याला म्हणायचं परिमेय आणि दशांश रूप असं अखंडित असं म्हणजे अजून एक उदाहरण बघू बघा 2.341 5 6 2 1 4 8 डॅश 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 म्हणजे पहा या ठिकाणी पहा दशांश रूप कसं आहे अखंडित आहे परंतु याच्यामध्ये जसं याच्यामध्ये आवर्ती आहे तसं याच्यामध्ये आवर्ती आढळून येत नाही म्हणजे बघा हे अखंडित आहे आणि याच्यामध्ये आवर्ती नाही म्हणजे त्याच्यामध्ये अनावर्ती आहे मग बघा जर आवर्ती नसेल तर त्याला काय म्हणायचं म्हणजे अखंडित असेल दशांश रूप आणि त्याच्यामध्ये आवर्ती नसेल तर याला म्हणायचं अपरिमेय संख्या जर परिमेय आणि अपरिमेय जर संख्या जर समजल्या असतील तर अजून एक संख्या पाहू बघा या ठिकाणी आपण ती संख्या म्हणजे कोणती संख्या वास्तव संख्या कोणत्या संख्येला वास्तव संख्या म्हणायचं या ठिकाणी आपण काय करू समजून घेऊया बघा जेवढ्या परिमेय संख्या आहेत सर्व परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांचा जर समूह जर घेतला सर्व परिमेय आणि सर्व अपरिमेय संख्या यांच्या समूहाला काय म्हणायचं वास्तव संख्या म्हणजे बघा ही संख्या परिमेय मग ही वास्तव संख्या असणार ही अपरिमेय मग ही वास्तव संख्या असणार बघा ही परिमेय मग ही वास्तव संख्या ही अपरिमेय मग वास्तव संख्या म्हणजे पूर्ण परिमेय आणि पूर्ण अपरिमेय संख्याच्या समूहाला काय म्हणायचं वास्तव संख्या या ठिकाणी परिमेय आणि अपरिमेय संख्या आपण व्यवस्थितरित्या काय केलेलं आहे समजून घेतले आहे यानंतर आपण परिमेय आणि अपरिमेय संख्येवरले काही उदाहरणं काय करणार आहोत समजून घेणार आहोत यापूर्वीच आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं हे आपण पाहिले आता परिमेय संख्येला सविस्तर समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत परिमेय संख्येवरचे पहा पुढील पैकी परिमेय संख्येचा अचूक पर्याय निवडा म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिलेले 4 ऑप्शन दिलेले त्यापैकी कोणती संख्या परिमेय संख्या हे आपल्याला ओळखायचं म्हणजे 4 पर्यायापैकी कोणती तरी एकच संख्या काय असणार परिमेय आणि बाकीचे उरलेले 3 कोणत्या संख्या असणार अपरिमेय म्हणजे पहा आता या ठिकाणी बघा वर्गमूळात 7 आहे मग मला सांगा 7 या संख्येचं वर्गमूळ निघतं का म्हणजे 7 ही संख्या एखाद्या संख्येचा वर्ग आहे का तर नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो की वर्ग हे पाठ असायला पाहिजे निदान 30 पर्यंतचे वर्ग काय असायला पाहिजे पाठ बघा 7 हा कोणत्या संख्येचा वर्ग नाही म्हणजे या संख्येचं वर्गमूळ निघत नाही आणि ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही त्याला काय म्हणायचं अपरिमेय संख्या आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी ही जी संख्या ही कशी अखंडित आहे कशी आहे अखंडित तुम्हाला असं वाटलं असं अखंडित कशामुळे कारण पुढे असं डॅश आहे म्हणजे काय पुढे अखंडित आहे ही संख्या आणि या ठिकाणी बघा अखंडित आहे पण याच्यामध्ये आवृत्ती दिसते का बघा 8 3 2 5 0 7 म्हणजे यामध्ये एखाद्या अंकाची आवृत्ती होती का म्हणजे एखादा अंक असा रिपीट येतोय का तर नाहीये म्हणून लक्षात घ्यायचं ही संख्या कोणती अपरिमेय संख्या आणि बघा आता वर्गमूळ 27 आहे मग 27 चं वर्गमूळ निघतं का म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग आहे का 27 तर नाही म्हणून लक्षात घ्या 27 ही सुद्धा कोणती संख्या आहे अपरिमेय संख्या आहे ही पण अपरिमेय संख्या ही अपरिमेय संख्या म्हणजे ही उत्तर नाही ही नाही आणि मग पहा या संख्येच्या वरती काय आडवी रेषा ज्याला आपण बारचं साइन म्हणतो पहा या ठिकाणी ही जी संख्या ही संख्या कोणती परिमेय संख्या कारण या ठिकाणी 2.345 बघा इथं 3 4 5 च्या डोक्यावर काय आडवी रेषा म्हणजे बार आहे 3 4 5 च्या डोक्यावर अशी आडवी रेषा म्हणजे इथं कोणाचं रिपीटेशन आहे किंवा कोणाची आवृत्ती आहे 3 4 5 3 4 5 आपण जर हे जर साइन काढून घेतलं तर 3 4 5 3 4 5 3 4 5 म्हणजे ज्या अंकाची पुनरावृत्ती होत असते बघा 3 4 5 3 4 5 इथं 3 4 5 ची आवृत्ती म्हणून 3 4 5 च्या डोक्यावर काय केलेलं आहे आडवी रेषा मारलेली आहे म्हणजे परिमेय संख्या जर तुम्हाला ओळखायची असेल एवढे ऑप्शन बघायची पण गरज नाही
तुम्ही जर वर तुम्हाला असं जर बारचं साईन दिसलं तर समजून घ्या ही संख्या कोणती संख्या आहे, परिमेय संख्या. मग अजून पर्याय निवडायचा होता आपल्याला परिमेय संख्याचा, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे उत्तर. म्हणजे ही कोणती संख्या आहे, परिमेय संख्या. आता या ठिकाणी बघा, आता बघा प्रश्न दुसरा बघू आपण. बघा दशमच्या नंतर बघा 3 0 4 8 1 6. बघा इथं जसं आवृत्ती होत होती 3 4 5 3 4 5, या ठिकाणी तशी आवृत्ती दिसून येते का, नाही. म्हणून ही संख्या कोणती, अपरिमेय संख्या. म्हणजे अखंडित आहे पण याच्यामध्ये काय नाही, आवृत्ती नाही. अखंडित असून त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, आवृत्ती असायला पाहिजे, तरच ती परिमेय होईल. ही संख्या कोणती, अपरिमेय. म्हणजे हे तर पर्याय संपला. आता या ठिकाणी बघा वरती बारचं साइन मी तुम्हाला सांगितलंय, वरती अशी आडवी रेषा दिसली की समजून घ्यायचं ती संख्या कोणती, परिमेय संख्या. मग ही परिमेय संख्या आहे. आता या ठिकाणी बघा 2.5 आणि त्याचं वर्गमूळ आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 2.5 चं वर्गमूळ निघत नाही. कारण की बघा दशांशच्या संख्येनंतर जर एकच संख्या असेल, बघा दशांशच्या संख्येनंतर बघा वर्गमूळात 2.5 आहे, या संख्येचं वर्गमूळ निघणार नाही, या संख्येचं वर्गमूळ निघणार नाही. परंतु हे जर आता असं असतं 25 तर या संख्येचं वर्गमूळ निघलं असतं किती, 5. किंवा हे जर असं असतं 0.25, बघा 0.25 तर याचं वर्गमूळ निघलं असतं 0.5. म्हणजे समजून घ्या दशांशच्या नंतर बघा अशा गटाने जर संख्या आल्या 2 4 6 8 अशा गटाने संख्या आल्या तर त्यांचं वर्गमूळ निघतं. परंतु जर असं विषम प्रमाणात संख्या असल्या, म्हणजे बघा दशांशानंतर जर एकच संख्या असेल एकच, तर त्या संख्येचं वर्गमूळ निघू शकत नाही. मग या संख्येचं वर्गमूळ निघत नाही, मग या संख्येचं वर्गमूळ निघत नाही, मग ही संख्या कोणती झाली, अपरिमेय संख्या. आणि बघा वर्गमुळात 8 आहे आणि 8 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग नाही, म्हणजे ही सुद्धा संख्या कोणती संख्या झाली, अपरिमेय. म्हणजे ही पण अपरिमेय, ही अपरिमेय संख्या, ही अपरिमेय. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे काय आपलं उत्तर आहे. आता बघा पर्याय क्रमांक जे आता प्रश्न क्रमांक जो तिसरा आहे त्याच्यामध्ये पाहू कोणती संख्या परिमेय आणि कोणती संख्या अपरिमेय. आता आपण पाहिलं होतं पहा, बघा वर्गमुळात 3/5, बघा 3 आणि 5 चं वर्गमूळ निघतं का, नाही. म्हणून या ठिकाणी संख्या कोणती झाली, अपरिमेय संख्या झाली. या ठिकाणी मग 128 कुणाचा वर्ग आहे का, नाही. 128 कुणाचाच वर्ग नाही, मग ही कोणती संख्या झाली, अपरिमेय संख्या. आणि आपण पाहिलं होतं की काय 0 ही कोणती संख्या आहे, परिमेय संख्या. कारण 0च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे काय 1 आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं अशी कोणतीही संख्या जी p च्या स्वरूपात असते आणि q च्या जागी काय नसतो 0, p च्या जागी 0 असेल तर चालतं, फक्त छेदात काय नसावा 0 नसावा. म्हणजे 0 ही सुद्धा कोणती संख्या आहे, परिमेय संख्या आहे. म्हणजे याच्यामध्ये आपला ऑप्शन काय आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे काय असणार आहे, परिमेय संख्येचं परिमेय संख्या. मग आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. आणि चौथी संख्या आपण आताच पाहिली की q च्या जागी काय नसावा, q च्या जागेवर काय नसावा 0 नसावा. आणि तर q च्या जागी काय आलाय 0. कोणत्याही संख्येच्या छेदात जर 0 असेल तर लक्षात घ्या 0 ने या संख्येला भाग देता येणार नाही. म्हणजे ही संख्या कोणती होईल, बघा ही परिमेय सुद्धा संख्या नाही आणि अपरिमेय पण नाही. आणि लक्षात म्हणजे वास्तव संख्याच नाही, म्हणून समजून घ्या, लक्षात घ्या हे जे पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा आपलं उत्तर असणार नाही. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे काय आपलं उत्तर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आता आपण या ठिकाणी सोडू. बघा आता 0.777 म्हणजे या ठिकाणी 7 ची काय आवृत्ती आहे. बघा जर त्यांनी जर आपल्याला असं डायरेक्ट दिलं नसतं तर आपण समजून घेतलं, बघितलं असून त्याची जर आवृत्ती होत असेल तर अशा संख्येला काय म्हणायचं, बघा अशा संख्येला काय म्हणायचं, अखंड असून जर आवृत्ती होत असेल तर या संख्येला म्हणायचं परिमेय संख्या. आणि जरी 777 असं जरी लिहिलं नसतं तर लक्षात घ्या याच्यावर असं बारचं जरी साइन असतं तर ही संख्या कोणती संख्या असते, परिमेय संख्या. म्हणजे अशी स्वरूपात असू द्या, अशा स्वरूपात नसेल किंवा असं जरी असेल तर या संख्येला कोणती संख्या म्हणायचं, परिमेय. म्हणजे अखंड असून त्याची जर आवर्ती होत असेल तर या संख्येला काय म्हणायचं, परिमेय संख्या. म्हणजे या ठिकाणी परिमेय संख्या आहे. म्हणजे पुढचे ऑप्शन बघायचीच गरज नाही, पण तरी आपण तुम्हाला समजण्यासाठी पाहून घेऊ. मग या ठिकाणी कोणत्या संख्येची आवृत्ती होत आहे, बघा ही संख्येमध्ये कुणाची आवृत्ती होताना दिसते का, बघा कुणाचीच आवृत्ती, बघा इथं कुणाचीच आवर्ती होताना दिसत नाही. म्हणजे ही संख्या कोणती, अपरिमेय संख्या आहे. या ठिकाणी बघा 12 35 6 म्हणजे या ठिकाणी सुद्धा आवर्ती नाही. म्हणजे ही संख्या कोणती झाली, अपरिमेय संख्या. आणि या ठिकाणी ही सुद्धा कोणती संख्या, अपरिमेय. कारण याच्यामध्ये अखंडित आहे पण याच्यामध्ये बघा अशी 7 7 7 तर ती आवर्ती दिसून येत नाही. म्हणजे ही अपरिमेय, ही अपरिमेय आणि ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. आणि आपल्याला परिमेय संख्येचा ऑप्शन निवडायचा होता म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं काय उत्तर. आता बघा प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो बघा वर्गमुळात बघा 122.5 आहे. आता बघा मी काय सांगितलं होतं, याच ठिकाणी बघा दशांशच्या नंतर दशांशच्या नंतर जर अशी एक संख्या असेल, बघा दशांशच्या नंतर किती 1 3 5 7 9 या प्रमाणात जर संख्या असेल तर त्याचं वर्गमूळ निघू शकत नाही. म्हणजे काय, इकडे बघा हे 5 नाही म्हणत मी, समजून घ्या. जर दशांश स्थळाच्या नंतर जर असं गटाने संख्या नसेल म्हणजे ती एकच संख्या आहे,
एकच संख्या आहे, म्हणजे जर विषम प्रमाणात सांगायचं म्हणजे ही संख्या विषम आहे ते नाही पाहायचं म्हणतो मी. दशांश नंतर एकच संख्या आहे आणि एक बघा एकच असं संख्या तर ती झाली विषम प्रमाणात, आणि विषम प्रमाणात असेल तर त्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही. मग इथे दशांश नंतर बघा ही विषम संख्या नाही पाहिजे पूर्ण संख्या. दशांश नंतर संख्या बघा 1 2 3, दशानंतर ती संख्या 3 आणि 3 संख्या तर 3 ही संख्या कोणती विषम आहे, आणि जर विषम प्रमाणात जर संख्या असतात तर या संख्येत सुद्धा वर्गमूळ निघू शकत नाही. आणि या ठिकाणी बघा दशानंतर 1 2 3 4 5 किती संख्या दशानंतर 5, आणि 5 ही संख्या काय विषम आहे, आणि जर विषम प्रमाणात दशांच्या नंतर जर संख्या असतात तर या संख्येत सुद्धा वर्गमूळ निघणार नाही. बघा या ठिकाणी दशांच्या नंतर की संख्या 2 आणि 2 ही संख्या कशी आहे सम आहे, म्हणजे जर अशा सम प्रमाणात दशांच्या नंतर जर संख्या असेल तर या संख्येचं वर्गमूळ निघतं. ते वर्गमूळ काही जरी आलं तरी काही नाही, पण आता या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं हा व्हिडिओ आपण YouTube चॅनलवर याआधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तरी मी तुम्हाला याचं वर्गमूळ काढून दाखवतो. बघा इथं जर शेवटी जर 5 असेल तर या ठिकाणी 5 ही संख्या सोडून द्यायची. बघा 12 आहे इथं, 12 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे का नाही, मग 12च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे 9. बघा 12च्या अगोदर वर्ग संख्या 9 आहे, 9 कोणाचं वर्गमूळ आहे 3चं, 9चं वर्गमूळ काय 3 आहे. मग लक्षात घ्या हा जो वर्ग आहे तो कोणाचा आहे 35, आणि दशांनंतर 2 संख्या, दशांनंतर की संख्या 2, मग एक संख्येच्या अगोदर इथं काय होणार दशांश. पहा हे डायरेक्ट असं वर्गमूळ कसं काढायचं हा आपण आमच्या YouTube चॅनलवर हा जो या संबंधित जो व्हिडिओ आहे तो या अगोदरच अपलोड केला आहे, तुम्ही तो पाहू शकता. पहा दशांच्या नंतर किती संख्या असतात 2 संख्या असतात, म्हणजे जर समप्रमाणात जर संख्या असेल तर त्या संख्येचं वर्गमूळ निघतं. परंतु जर अशा बघा इथे एक संख्या होती, इथे 1 होती, इथे 3 होत्या आणि इथे 5 होत्या, आणि लक्षात घ्या 1 3 5 ह्या काय विषम संख्या आहेत. दशानंतर जर विषम प्रमाणात जर संख्या असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं अपरिमेय, आणि जर अशा समप्रमाणात आलं तर त्याला म्हणायचं परिमेय संख्या. आता लक्ष द्या या ठिकाणी बघा इथे दशानंतर बघा आता हा प्रश्न तुम्ही सोडू शकता. बघा तरी तुम्हाला मी हा प्रश्न सोडून देतो. पहा या ठिकाणी दशानंतर की संख्या 3, आणि दशानंतर जर 3 संख्या असेल तर या संख्येचं वर्गमूळ निघणं शक्य नाही. या ठिकाणी बघा दशानंतर की संख्या 2, या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 आहेत, म्हणजे 5 विषम संख्या म्हणजे या संख्येचं वर्गमूळ निघू शकत नाही. आणि दशानंतर बघा एकच संख्या म्हणजे या संख्येत सुद्धा वर्गमूळ निघू शकत नाही, म्हणजे या ठिकाणी दशानंतर 2 संख्या म्हणून या संख्येचं वर्गमूळ निघू शकतं. म्हणून लक्षात घ्या या संख्येला काय म्हणायचं परिमेय संख्या. म्हणजे पहा किती सोपं आहे ओळखायला. लक्षात ठेवा दशांच्या नंतर जर 3 5 1 म्हणजे जर विषम प्रमाणात जर संख्या आल्या तर त्यांचं वर्गमूळ निघत नाही, पण जर अशा समप्रमाणात जर संख्या आल्या तर त्यांचं वर्गमूळ निघत आहे. या ठिकाणी 2 संख्या आणि दोन्ही समसंख्या आहे म्हणून या संख्येचं वर्गमूळ निघणार, म्हणजे ही संख्या कोणती झाली परिमेय. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, आणि याच्या अगोदरचं जे सोडलं होतं त्याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. पहा आता या ठिकाणी हा प्रश्न क्रमांक जो 7 आहे तो आपण सोडवणार आहोत. बघा आता वर्गमूळात 3 आहे, 3चं वर्गमूळ निघतं का नाही, या संख्येचं वर्गमूळ निघत नाही, ही संख्या कोणती झाली अपरिमेय संख्या. या ठिकाणी बघा कोणते बघा त्याच संख्येने त्याच संख्येला जर भागलं बघा वर्गमूळ 3 ने वर्गमूळ 3 ला जर भागलं त्याचं उत्तर काय येणार 1. मग ह्या संख्येचं वर्गमूळ बघा या संख्येचं बघा उत्तर आणि याला भागलं तर 1 येत आहे, आणि 1 ही कोणती संख्या ही पूर्णांक संख्या आहे, आणि पूर्णांक ह्या ज्या सर्व पूर्णांक संख्या त्या सगळ्या परिमेय संख्या असतात. मग बघा या ठिकाणी 1 ही संख्या आहे, बघा या 1 च्या छेदामध्ये काही दिसत नाही म्हणजे त्या ठिकाणी काय असतो 1. मग बघा p छेद q च्या स्वरूपात छेदामध्ये 0 नाही, म्हणजे ही संख्या कोणती परिमेय संख्या आहे. बघा इथे छेदामध्ये 0 आहे, आणि छेदामध्ये 0 असेल तर ती संख्या कोणती संख्या असते अपरिमेय, म्हणजे ऑप्शन हे नाही येणार. आणि बघा 3 1 3 3 2 6, आणि वर्गमूळात जर 2 असेल तर याचं वर्गमूळ निघू शकत नाही, म्हणजे ही संख्या कोणती झाली अपरिमेय संख्या. ही अपरिमेय ही अपरिमेय ही सुद्धा अपरिमेय, मग आपला ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार आहे उत्तर. आता प्रश्न क्रमांक जो 8 आहे तो आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. बघा 125 चं वर्गमूळ निघतं का नाही, 125 चं घनमूळ निघू शकतं. 125 चं घनमूळ किती आहे 5 आहे, पण याचं वर्गमूळ निघू शकत नाही. ज्याचं वर्गमूळ निघत नाही त्याला मग आता वर्गमूळ निघतच नाहीये, मग आता वर्गमूळ निघत नाही तर मग ही संख्या कोणती संख्या झाली बघा ही संख्या अपरिमेय संख्या झाली. आता 27 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का 27 नाही, 27 कोणत्याच संख्येचा वर्ग नाही. मग 27 ही सुद्धा संख्या 27 ही संख्या सुद्धा कोणती संख्या आहे अपरिमेय संख्या आहे. त्यानंतर बघा 216 हा 6चा काय बघा हा घन आहे, परंतु हा कोणाचाच काय नाही वर्ग नाही, म्हणून ही सुद्धा संख्या काय हिचं वर्गमूळ निघत नाही, म्हणून ही संख्या सुद्धा अपरिमेय संख्या आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे उत्तर. बघा 729 हा कोणाचा वर्ग आहे बघा 27 चा वर्ग आहे. 729 कोणाचा वर्ग आहे 27. वर्ग म्हणजे काय त्याच संख्येला मूल्याच्या नंतर येणारे जे उत्तर असतं त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं पूर्ण वर्ग संख्या. 729 ही पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 729 चं वर्गमूळ किती आहे 27. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4. पहा या ठिकाणी परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या कशा ओळखायच्या आपण सविस्तर पद्धतीने काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. यानंतर आपण अजून काही प्रश्न घेणार आहोत. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत
पुढील पैकी बघा अपरिमेय संख्याचा अचूक पर्याय निवडा। याच्या अगोदर काय केलं आपण, परिमेय संख्याचा पर्याय निवडला। या ठिकाणी आता काय करायचं, आपल्याला अपरिमेय संख्या ओळखायची, म्हणजे 4 ऑप्शन दिलेले असणार, त्यापैकी आपला 4 पैकी कोणता एक ऑप्शन काय असणार आहे, एक अपरिमेय संख्या असणार आहे आणि 3 परिमेय संख्या असणार आहेत। मग 4 संख्या दिलेल्या ज्या पर्यायापैकी आपल्याला बघायचं की कोणती संख्या अपरिमेय संख्या आहेत आणि कोणत्या परिमेय आहेत। मग पहा या ठिकाणी काय दिले बघा 125। आता प्रश्न पाहत असताना थोडंसं काळजीपूर्वक बघत जा। या ठिकाणी बघा 125 चं वर्गमूळ निघत नाही, परंतु या ठिकाणी काय दिले बघा, तुम्हाला 3 दिलेत बघा, वर्गमूळाच्या चिन्हावरती दिले तुम्हाला 3, म्हणजे काय विचारले, घनमूळ 125 चं घनमूळ। आता 125 चं घनमूळ म्हणजे तुम्हाला घनपाठ असायला पाहिजे बघा, 10 पर्यंत जर घनपाठ असेल, कुठपर्यंत बघा 10 पर्यंत घन 10 पर्यंत जर पाठ असतील आणि वर्ग जर 30 पर्यंत जर पाठ असेल, तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग 10 पर्यंत जर घनपाठ असतील तर कोणताही प्रश्न तुम्ही डायरेक्ट सोडवू शकता, पण त्याला 10 पर्यंतचे घन आणि 30 पर्यंतचे वर्ग पाठ असायला पाहिजे। मग पहा आता या ठिकाणी 125 चं घनमूळ, मग आता मग सगळे पण 125 कुणाचा घन आहे का, तर बघा 125 घन आहे, तो कुणाचा घन आहे, 5 चा घन, म्हणजे 125 चं घनमूळ किती निघतंय 5। बघा जर तुम्हाला जर घनमूळ पाठ असेल, घन म्हणजे काय, घन म्हणजे बघा त्या संख्येने त्या संख्येला किती वेळेस गुणायचं, बघा 3 वेळेस, 3 बघा 5 5 25 25 5 125, म्हणजे बघा 5 चा घन म्हणजे 5 जर तुम्ही जर घन जर केला तर तो किती येतो 125। मग तुम्हाला बघा या 5 चा हा घन संख्या, ही घन संख्या आहे आणि हे 5 काय त्याचं घनमूळ आहे। मग 125 चं घनमूळ निघतं किती 5। आता बघा 25 चं घनमूळ विचारलं, 25 चं घनमूळ निघत नाही, आणि बघा 25 चं बघा इथं वर्ग नाहीये, वर्गमूळ नाहीये, इथं 3 दिलेत म्हणजे घनमूळ काढायचंय, आणि बघा 25 चं घनमूळ निघत नाही, मग ज्याचं घनमूळ निघणार नाही त्या संख्येला म्हणायचं अपरिमेय संख्या, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हेच काय असणार आहे उत्तर। पुढचं तुम्हाला पाहायचं बी गरज नाही। या ठिकाणी संख्या मग कोणती संख्या झाली, अपरिमेय संख्या। आता हे 2 ऑप्शन तुम्हाला पाहायचीच गरज नाही, आणि जरी तुम्हाला यांचं जर घनमूळ काढायचं असेल तर यांचं घनमूळ डायरेक्ट पद्धतीने काढता येईल, परंतु लक्षात घ्या आपल्याला जर पर्यायामध्ये जर ऑप्शन मिळाला अपरिमेय संख्येचं तर पुढे वेळ घालण्याची कसलीही आवश्यकता नाही। पहा पेपर मध्ये तुम्हाला हा वेळ बिलकुल वायाला जाऊन द्यायचा नाही, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सोडून देतो की हे कशामुळे परिमेय संख्येचं घनमूळ काय, पण तुम्ही असं घनमूळ काढीत बसायचं नाही। पहा या ठिकाणी बघा शेवट एकक स्थानी जर 5 असते बघा, तर या ठिकाणी 5 घ्यायचे, 2 संख्या अशा सोडून द्यायच्या, आणि बघा 15 कुणाचा घन आहे का, बघा 1 चा घन किती येतो, 1 चा घन 1, 2 चा घन किती येतो 8, आणि 3 चा घन किती येतो 27। मग बघा या ठिकाणी किती उरले 15, मग 15 कुणाचा घन आहे का, तर नाही, मग 15 च्या अगोदर घन संख्या कोणती 8, मग 8 चं घनमूळ काय 2, घ्या याच्यावर ठेवायचे असे 5, म्हणजे बघा 15625 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे 25 चा, म्हणजे तुम्ही जर 25 गुणिले 25 गुणिले 25 म्हणजे 25 चा जर 3 वेळेस स्वतःशीच गुणाकार केला तर तुम्हाला ही संख्या मिळून जाईल। आणि आता लक्षात घ्या या संख्येचं जर तुम्हाला घनमूळ जर काढायचं, बघा या ठिकाणी 3 म्हणजे घनमूळ काढायचं, मग बघा याचं घनमूळ काढायचं असेल तर या ठिकाणी 5 आहेत, एकक स्थानी 5 असल्यावर 5, हे 2 अंक सोडून द्या, या ठिकाणी 3 आहे, 3 कुणाचा घन आहे का नाही, मग 3 च्या अगोदरची घन संख्या काय 1 आहे, 1 बघा 1 चं घनमूळ काय 1, मग या ठिकाणी बघा हे जे 30 बघा 3375 याचं घनमूळ किती येतं 15, म्हणजे जर तुम्ही 15 गुणिले 15 गुणिले जर 15 जर करून बघितलं तुम्हाला 3375 मिळून जाणार, म्हणजे या संख्येचं घनमूळ निघतं, या संख्येचं घनमूळ निघतं, या संख्येचं घनमूळ निघतंय, या संख्येचं निघतं, या संख्येचं घनमूळ निघत नाही, म्हणजे ही संख्या कोणती संख्या झाली अपरिमेय। आपल्याला कोणत्या संख्या ओळखायच्यात अपरिमेय, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे उत्तर। आता बघा पर्याय, आता प्रश्न जो दुसरा आहे तो आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। पहा या ठिकाणी काय आहे, तुम्हाला बारचं साइन दिसतं, वर काय आडवी रेषा आहे, आडवी रेषेमध्ये ही संख्या कोणती संख्या झाली बघा परिमेय संख्या, ही परिमेय संख्या झाली, बघा याच्यावर सुद्धा बारचं साइन आहे, मग ही सुद्धा परिमेय संख्या झाली। त्यानंतर बघा 2 2 2 2 ची इथं काय या ठिकाणी 2 ची आवर्ती आहे, मग 2 ची जर आवर्ती असेल तर बघा आवर्ती जर असं असेल तर तुम्ही काय करू शकता, या असं कॅन्सल करून याच्यावर असं 2 चं बघा 2 च्या डोक्यावर असं बारचं, म्हणजे ज्या संख्येची आवृत्ती होईल त्या संख्येच्या डोक्यावर तुम्हाला असं काय करायचं आडवी रेषा मारायची। मग पहा या ठिकाणी ही सुद्धा कोणती संख्या आहे परिमेय संख्या आहे, मग उरलेले जे ऑप्शन आहे तेच आपलं काय असणार आहे उत्तर। या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ही कोणती संख्या असणार आहे अपरिमेय, कारण या ठिकाणी अंकाची काय होत नाही आवर्ती होत नाही, अखंडित आहे पण त्या संख्येची काय होत नाही आवर्ती होत नाही, म्हणजे एखादा अंक असा रिपीट येत नाही, म्हणून ही संख्या कोणती संख्या झाली अपरिमेय संख्या। आता आपण प्रश्न क्रमांक जो 3 आहे हा सोडवणार आहोत। मग याच्यामधला ऑप्शन पहिला बघा 1.44, मी तुम्हाला सांगितलंय
आणि या ठिकाणी काहीच दिसत नाही बघा. इथं जर 3 असतं त्याचं आपल्याला घनमूळ काढावं लागलं असतं, पण या ठिकाणी जेव्हा काहीच नसतं, काहीच दिसत नाही, त्यावेळेस त्या ठिकाणी किती असतं तिथं 2. म्हणजे आता काय काढायचं याचं वर्गमूळ. मग बघा आता याचं वर्गमूळ तुम्हाला काढता येतं, म्हणजे या संख्येचं वर्गमूळ निघतं का, कारण दशांश नंतर जर 2 संख्या असेल तर वर्गमूळ निघतं. आणि तुम्हाला जर वर्गमूळ जर काढायचं असेल याचं, तर बघा शेवटी 4 आहेत, मग 4 असेल तर या ठिकाणी याचं बघा 144 कुणाचा वर्ग आहे, बघा कुणाचं याचं 144 वर्गमूळ काय 12. पण बघा दशानंतर 2 संख्या, मग 2 संख्येचं जर तुम्ही अर्धा जर केलं तर त्या ठिकाणी 1 होत आहे, म्हणजे याचं वर्गमूळ किती येणार 1.2. मग तुम्ही 1.2 आणि 1.2 यांचा गुणाकार करून बघा, तुम्हाला 1.44 मिळून जाणार. परंतु लक्षात घ्या, पेपरला तुम्हाला असा वेळ वापरायचा नाही, व्हायला घालायचा नाही. दशांश नंतर जर किती संख्या दिसल्या तुम्हाला, दशानंतर सरळ सरळ जर 2 संख्या दिसल्या, म्हणजे 2 म्हणजे 1 आणि 2 आणि 2 ही समसंख्या आहे, म्हणजे या संख्येचं वर्गमूळ निघतंय, मग त्याचं वर्गमूळ काढत बसायची गरज नाही. मग या ठिकाणी बघा 4 4 4 4 ची काय आवर्ती आहे. जर एखाद्या संख्येमध्ये जर काय असेल आवर्ती जर असेल तर ती संख्या कोणती संख्या असते, परिमेय संख्या. म्हणजे परिमेय संख्या आहे, म्हणजे हेही ऑप्शन नाही, हेही ऑप्शन नाही, आपल्याला अपरिमेय संख्या ओळखायची. मग इथं दशांश नंतर काय एकच संख्या आहे, आणि दशांश नंतर जर 1 असेल बघा इथं 2 होत्या म्हणून ही परिमेय झाली, पण इथं काय एकच आहे, ही विषम संख्या आहे. आणि दशांश नंतर जर विषम प्रमाणात जर संख्या असेल तर याचं वर्गमूळ निघू शकत नाही. म्हणून या ठिकाणी ही जी संख्या आहे ही आपलं काय असणार आहे उत्तर. म्हणजे ही जी संख्या ही कोणती संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. आपल्याला अपरिमेय संख्येचाच अचूक पर्याय निवडायचा आहे. आणि बघा इथे 4 ची काय आवर्ती आहे, कारण वरती बघा आडवी रेषा दिसते, 12चं साइन दिसतंय, म्हणून ही संख्या सुद्धा कोणती संख्या आहे, परिमेय संख्या आहे. ही सुद्धा बघा ही परिमेय आणि ही पण परिमेय संख्या आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. आता बघा प्रश्न क्रमांक जो 4 आहे तो आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग वर्गमूळ 36, मग 36 चं वर्गमूळ निघतंय का, हा 36 चं वर्गमूळ किती आहे 6. याचं वर्गमूळ निघतंय, चला हे वर्गमूळ निघतंय, म्हणजे संख्या कोणती संख्या झाली, परिमेय संख्या. या ठिकाणी बघा दशानंतर किती संख्या 2 संख्या, म्हणजे या संख्या सुद्धा बघा 2 आणि 2 ही समसंख्या आहे, याचं वर्गमूळ निघणार, म्हणजे ही संख्या कोणती झाली, परिमेय संख्या. या ठिकाणी बघा वर कोणतं चिन्ह आहे, 12चं साइन दिसतंय, मग ही संख्या कोणती संख्या आहे, परिमेय संख्या. म्हणजे आपलं उरलेलंच काय असणार उत्तर, तिथं डोकं लावून सुद्धा बसायची गरज नाही. पण तुम्हाला पाहिजे असेल तर बघा इथं काय आवर्ती होत नाही संख्येची, म्हणजे या ठिकाणी 3 आहे तर 3 3 3 3 3 3 असे का नाही, 36 आहे इथं, 13 आहे इथं, 16 आहे इथं, 63 आहे इथं, 2 आहे, म्हणजे आवर्ती होताना दिसत नाही. आणि जर आवर्ती नसेल तर तिला म्हणायचं अपरिमेय. म्हणजे अखंड असून जर त्याच्यामध्ये आवर्ती नसेल तर त्याला म्हणायचं अपरिमेय. या ठिकाणी बघा अखंडित आहे पण याच्यामध्ये काय आवर्ती आहे आणि याच्यामध्ये आवर्ती नाहीये, म्हणून ही संख्या कोणती अपरिमेय संख्या आहे. आणि आपल्याला अपरिमेय संख्येचाच पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 5 पाहू. बघा 512 चं काय विचारलंय, वर्गमूळ. 512 कोणत्याच संख्येचा काय नाही, वर्ग नाही. जर वर्ग जर पाठ केले असेल तर तुम्ही पहा बघा 22 चा जर वर्ग जर केला, 22 चा वर्ग 484, 23 चा जर वर्ग केला तर तो किती 529, 24 चा जर तुम्ही वर्ग जर केला तर तो येतो 576. मग लक्षात घ्या इथं 512 आहे, बघा 512 कुणाचाच वर्ग नाही, म्हणून ही संख्या काय असणार आहे, अपरिमेय संख्या. उरलेले 3 ऑप्शन पाहायची सुद्धा गरज नाही, पण जर तुम्हाला पाहायचे असतील तर पहा 27 चं घनमूळ, 27 चं घनमूळ निघतं बघा. 27 कुणाचा घन आहे, पहा या ठिकाणीच लिहितो आपण. 27 चं घनमूळ किती आहे, 3 आहे, म्हणजे याचं उत्तर निघतं. म्हणजे ही संख्या कोणती, परिमेय संख्या आहे. आणि संख्या बघा 125 चं घनमूळ निघतं, 125 कुणाचं बघा, 125 चं घनमूळ किती 5 आहे, म्हणजे सुद्धा संख्या झाली परिमेय संख्या. या ठिकाणी बघा 729 चं वर्गमूळ, इथं काहीच नाही, मग इथं 3 असेल तर घनमूळ आणि इथं काही दिसत नाही, त्यावेळेस किती असतो 2 असतो, म्हणजे याचं वर्गमूळ. 729 चं वर्गमूळ काय आहे, 729 कुणाचा वर्ग आहे, 27 चा. म्हणजे जर तुम्ही 27 गुणिले जर काय केलं 27 तर तुम्हाला ही संख्या मिळून जाईल. म्हणजे या संख्येचं वर्गमूळ किती आहे 27, म्हणजे ही संख्या कोणती संख्या झाली, परिमेय. ही परिमेय, ही परिमेय, ही परिमेय. मग आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. आता बघा प्रश्न क्रमांक जो 6 आहे तो सोडू. बघा 0/5, 0 भागिले कोणती जरी संख्या असेल, 0 भागिले कोणती संख्या बरोबर काय येणार 0. आणि आपण यापूर्वीच पाहिले की 0 ही कोणती संख्या आहे, परिमेय संख्या, म्हणजे परिमेय संख्या. बघा अंशात 0 असेल तर चालतं, पण छेदात 0 नसावा. छेदात जर 0 असेल तर ही संख्या कोणती संख्या म्हणतो आपण, अपरिमेय नाही, सॉरी. बघा लक्ष द्या, असं काळजीपूर्वक पाहायचं. छेदामध्ये जर 0 आहे, 0 आहे म्हणल्यावर ती परिमेय संख्या नाही. आणि याचं जर उत्तर काढायचं तर 0 ने आपण 5 ला भाग देऊ शकत नाही, म्हणजे याचं उत्तर काय असतं, इन्फिनिटी, म्हणजे अव्याख्य. याचं उत्तर काढताच येत नाही, म्हणजे ही परिमेय संख्या पण नाही आणि अपरिमेय संख्या नाही. बघा आपण सर्वात पूर्वीला सुरुवातीलाच्या व्हिडिओ लेक्चरच्या सुरुवातीला पाहिलं होतं वास्तव संख्या. म्हणजे बघा ही वास्तव, बघा परिमेय आणि अपरिमेय संख्येच्या समूहाला आपण काय म्हणतो, वास्तव संख्या. बघा ही परिमेय पण नाही आणि अपरिमेय पण नाही, म्हणजे वास्तवच संख्या नाही. आणि जी संख्या वास्तव नाही अशा संख्येला म्हणायचं अवास्तव संख्या. म्हणजे परिमेय पण नाही आणि अपरिमेय पण नाही
आता या ठिकाणी बघा वरती बारचं साइन आहे, बारचं चिन्ह दिसतंय म्हणजे ही संख्या कोणती परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर बघा हे ऑप्शन मग असणारच नाही. मग पहा या ठिकाणी दशांशानंतर बघा दशांशानंतर एकच आहे, त्याचं वर्गमूळ काढायचं, याचं वर्गमूळ निघू शकत नाही, या संख्येचं वर्गमूळ निघणार नाही, मग ही संख्या वर्गमूळ निघणार नाही, म्हणजे कोणती झाली अपरिमेय. बघा ही झाली परिमेय, ही झाली परिमेय, आणि ही परिमेय पण नाही अपरिमेय पण नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा चुकून 5 झाले त्या ठिकाणी. बघा ऑप्शन क्रमांक जे 4 आहे हे काय असणार आहे, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पहा दशानंतर एकच संख्या आहे, एक जर असेल तर तो वर्गमूळ निघणं शक्य नाही, आणि जर बारचं चिन्ह आहे म्हणून ती परिमेय, आणि या ठिकाणी जर छेदात जर 0 असेल तर ती परिमेयही नसणार आणि अपरिमेय सुद्धा नसणार. आता या ठिकाणी बघा वर्गमूळ 3 छेद वर्गमूळ 3, बघा 3 1 3, वर्गमूळ 3 वर्गमूळ 3 ला जर भागलं तर इथं भागाकार किती येतो त्यांचा 1, आणि 1 ही संख्या कोणती परिमेय संख्या आहे. वर्गमूळ 3 बघा वर्गमूळ 3 या संख्येचं काय करता येत नाही आपल्याला, वर्गमूळ काढता येत नाही, आणि ज्याचं वर्गमूळ निघत नाही त्याला काय म्हणायचं अपरिमेय संख्या. आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी लक्ष द्या, बघा वर्गमूळ 12/3 आहे. बघा जर असं तर तुम्ही काय करू शकता, वर्गमूळ 12/3 आहे, तुम्ही काय करू शकता याला असं लिहू शकता. बघा आपण एक घातांकाचे जे नियम आहेत त्यामध्ये या स्वरूपाचं पाहिलं, तुम्ही ते पाहिलं नसेल तर ते व्हिडिओ अगोदर बघू शकता. बघा 3 या 12 भाग लिहू शकता, 3 1 3 आणि 3 चौक 12, म्हणजे वर्गमूळात किती येणार 4 येणार, आणि 4चं वर्गमूळ निघतं, 4चं वर्गमूळ किती 2, म्हणून ही जी संख्या आहे या संख्येचं उत्तर आपण गणितीय पद्धतीने काढू शकतो, म्हणून याला काय म्हणायचं परिमेय संख्या. ज्या संख्याचं उत्तर आपण गणितीय क्रिया करून काढू शकतो त्याला म्हणायचं परिमेय संख्या, पण ज्या संख्येचं उत्तर आपण गणितीय क्रिया करून काढूच शकत नाही त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. मग पहा आता वर्गमूळ 3 ने वर्गमूळ 3 ला जर गुणलं तर वर्गमूळात किती मिळणार आपल्याला, बघा वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3, वर्गमूळात काय येणार 9, आणि 9चं वर्गमूळ निघतं किती 3, म्हणून समजून घ्या त्याच संख्येने त्याच संख्येला जर गुणलं तर त्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला मिळतं. म्हणजे या ठिकाणी ही जी संख्या ही संख्या कोणती आहे परिमेय संख्याच आहे, पण आपल्याला कोणती संख्या ओळखायची अपरिमेय संख्या, म्हणजे ही परिमेय संख्या आहे. बघा ही परिमेय संख्या आहे आणि वर्गमूळात 3 ही काय अपरिमेय संख्या, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार आहे उत्तर. बघ या ठिकाणी आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या एकदम सविस्तर पद्धतीने काय घेतलेलं आहे समजून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण या व्हिडिओला काय करत आहोत समाप्त करत आहोत. पहा यानंतरचा जो व्हिडिओ लेक्चर आहे अजून बघा अपरिमेय आणि अपरिमेय संख्येवर अजून आपण एक व्हिडिओ लेक्चर घेऊन येणार आहोत, ज्यामध्ये उरलेली जी काही माहिती आहे ती आपण काय करणार आहोत कव्हर करणार आहोत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.